हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका विसरू नको तू मला या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 3 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये भाईचा जीव धोक्यात आहे आणि भाईचा जीव वाचवण्यासाठी सूर्या आणि वैदही हे दोघे एकत्र आले आहेत. भाईंचा जीव वाचवायचा असेल तर ऑक्सिजन सिलेंडरची गरज आहे, पण ऑक्सिजन सिलेंडर हे दुसऱ्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रातच आहे. आणि मग सूर्य आणि वैदही बाईकवर तेथे पोहोचले. इकडे भाईंना प्रत्येक क्षणाला ऑक्सिजनची कमतरता भासत होती आणि तिकडे सूर्य आणि वैदही अतिप्रचंड वेगाने आपली गाडी पळवत हे सिलेंडर घेऊन येत होते. परंतु तेवढ्यात वैदही आणि सूर्याच्या गाडीचा अपघात झालाय आणि हा सिलेंडर जमिनीवर पडलाय. मग सूर्य आणि वैदही वेळेवर पोहोचू शकतील का? भाईंचा जीव वाचू शकतील का? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच वच्छीने वरदच्या सनसनीत थोबाडीत मारलेली असते आणि ललीला समजावून सांगते, जेथे पंचायत होती म्हणून फक्त थोबाडीत मारले, नाहीतर याला जमिनीत जिवंत गाडला असता आणि निर्णय झालाय, आजच्या आज तुझा बांध भुईस सपाट होणार, असा आदेश देऊन वच्छी तेथून निघून जाते. त्यामुळे लली आणि ललीच्या नवऱ्याला खूप राग येतो. लली म्हणते, सोडा, तिला कॉन्ट्रॅक्ट नाही मिळाला ना म्हणून तिला सलतय, झाला तेवढा तमाशा बस झाला, असं म्हणून हे दोघे निघून जातात. वरदसुद्धा जाऊ लागतो, पण भाई वरदला थांबवतात आणि म्हणतात, वरद, पारगावचा होणारा आमदार ना तू, मग डोक्यावर बर्फ ठेव आणि शब्द जरा जपून वापर. पण वरद काही सुधारलेला नसतो आणि तो भाईंचा आणखीन अपमान करतो आणि म्हणतो, तुझ्याबद्दल मी जे शब्द वापरले ना ते एकदम बरोबर होते, कारण तू स्वतःच्या बायकोच्या जीवावर जगणारा बांडगुळ आहे, बांडगुळ. तुझी बायको तुला पोळी फेकते, भाकर तुकडा फेकते आणि तू कुत्र्यासारखा घेतो, फेकली पाय घे. हे सगळं ऐकून भाईंना खूप वाईट वाटतं. वरद एखाद्या राक्षसासारखा हसत असतो आणि म्हणतो, अरे बायकोच्या जीवावर जगणाऱ्या बांडगुळा, मला अक्कल नाही शिकवायची, तुझी लायकीच ती आहे, असं म्हणून हा वरद तेथून निघून जातो. भाईंना हे शब्द खूप टोचतात. वरदने केलेला हा अपमान त्यांच्या जिव्हारी लागतो आणि भाईंच्या छातीत दुखू लागतं. त्यांच्या नजरेसमोर त्यांना बायकोच्या जीवावर जगणारा बांडगुळ म्हणणारा वरद येतो, त्यांच्यावर हसणारा वरद येतो. आणि मग बायोने सुद्धा त्यांना हेच म्हटलं होतं की जरी सही करणारे हात तुमचे असले तरी सही करायला सांगणारी जीभ माझी आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि हे सगळं आठवून हा अपमान सहन न झाल्यामुळे भाई जमिनीवर कोसळतात, त्यांना हार्ट अटॅक येतो. तेवढ्यात वच्छी सुधाकर मागे वळून पाहतात, भाईंना अटॅक आलाय हे पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. आणि इकडे सूर्या आणि त्याचे मित्र प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर उभे असतात आणि तिरामेसू हे नेमकं आहे तरी काय, हा प्रश्न त्यांना पडतो. सूर्याचा एक मित्र म्हणतो, मला तर वाटतं हा तिरामिसू म्हणजे एखादा चायनीज पदार्थ असेल, आपला तो मित्र आहे ना त्याला विचारू ना. सूर्य म्हणतो, हे त्याला कशाला विचारतो, अरे येडं येते, येथे कोकणी मसाल्यामध्ये भात परततो आणि फ्राईड राईस म्हणून विकतो. सगळे मित्र हसू लागतात. सूर्या म्हणतो, त्यापेक्षा ऑनलाईन सर्च कर. त्याचा एक मित्र ऑनलाईन सर्च करतो तर तिरामिसू हा इटालियन बेकरीचा पदार्थ आहे हे त्यांना समजतं. सूर्याचा दुसरा मित्र सांगतो, अरे आपल्या तालुक्याला नवीन बेकरी उघडली आहे, तेथे भेटतं हा. हे ऐकून सूर्या खूप खुश होतो आणि म्हणतो, चला मग मी आत्ता घेऊन येतो, माझा मोबाईल स्विच ऑफ आहे, बायोचा फोन आला तर सगळं सांभाळून घ्या. मित्र हो म्हणतात आणि सूर्या तालुक्याच्या ठिकाणी बेकरीला हा पदार्थ आणायला जातो. आणि इकडे भाईंना हार्ट अटॅक आलेला असतो. सुधाकर, वच्छी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्राकडे घेऊन जात असतात. वच्छी सुधाकरला म्हणते, आत्ताच्या आत्ता सूर्याला कॉल कर. पण सुधाकर सांगतो, खूप वेळचा कॉल करतोय पण त्याचा फोनच लागत नाहीये आणि भाईंना खूप त्रास होत असतो. वच्छी म्हणते, टेन्शन घेऊ नका, आपण आत्ता हॉस्पिटलमध्ये पोहोचू, सगळं ठीक होईल. आणि मग थोड्याच वेळात वच्छी भाईंना घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचते. तेथे सुधाकर मोठा आरडाओरडा करत असतो, गोंधळ घालत असतो आणि वॉर्डबॉयला म्हणतो, हा तांडेलांचा माणूस आहे, याला काही झालं ना तर अख्खं हॉस्पिटल जाळून टाकील मी. तेवढ्यात सिनियर डॉक्टर तेथे येते आणि विचारते, काय गोंधळ सुरू आहे हा. तेवढ्यात ती बायोला पाहते
आणि म्हणते, वच्छी बायो आणि भाईंना काय झालंय? वच्छी सांगते, त्यांना अटॅक आलाय. मग सिनियर डॉक्टर ही भाईंना चेक करत असते. तर सुधाकर ओरडून म्हणतो, माझा माणूस जर 1 तासाच्या आत बरा झाला नाही ना, तर या अख्ख्या हॉस्पिटलला आग लावून टाकेल, एवढं लक्षात ठेवायचं. त्यामुळे सगळेच खूप घाबरतात. आणि तेवढ्यात वैदेही डॉक्टरच्या केबिन बाहेर पडते आणि म्हणते, काय चाललंय हे? कसला आरडाओरडा सुरू आहे? सुधाकर हा वैदेहीकडे पाहून बोट दाखवतो, पण वैदेही त्याला म्हणते, हात खाली, आवाज खाली, हा काय गोंधळ सुरू आहे? तर सुधाकर चिडून म्हणतो, तू गप्प बसायचं. तर वैदेही म्हणते, हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, येथे शांतता राखा, आवाज चढवू नका, नाहीतर मला कायदेशीर कारवाई करावी लागेल. हा आवाज वच्छी ऐकते आणि वैदेहीचा चेहरा न पाहताच तिला समजतं, ही तीच पोरगी आहे जी आज सकाळी आपल्याला पुलावर भेटली होती आणि तेव्हा सुद्धा तिने कायदेशीर कारवाईची धमकी दिली होती. त्यामुळे बायो तिला न पाहताच म्हणते, फडफड. आणि मग वैदेही बायोकडे पाहते. बायो वैदेही जवळ येते. वैदेही बायोला पाहते आणि तिला आठवतं, ही तीच बाई आहे जी सकाळी आपल्याला पुलावर भेटली होती आणि मला फडफड म्हणाली होती. बायो म्हणते, फडफड, आम्ही या गावचे मालक असू, त्यामुळे आता आम्ही जो म्हणू तोच कायदा. वैदेही बायोला समजवण्याचा प्रयत्न करते, मॅडम, हे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, येथे फक्त तुमचं एक पेशंट नाहीये, बाकीचे सुद्धा पेशंट आहे. तर बायो चिडून म्हणते, बाकीचे पेशंट असतील, पण आजपासून येथे फक्त आमचा एकच पेशंट आणि फक्त आमच्या पेशंटकडेच लक्ष द्यायचं. तर वैदेही चिडून म्हणते, असं नाही होऊ शकत. बायो म्हणते, असंच होणार. हा माझा नवरा आहे, त्याला अटॅक आलाय आणि त्याला वाचवायचं, नाहीतर मी या अख्ख्या प्राथमिक आरोग्य केंद्राला आग लावून देईल. सिनियर डॉक्टर म्हणते, हो बायो, तुम्ही जसं म्हणाल ना तसंच होईल, येथील सिनियर डॉक्टर मी आहे. तर वैदेही म्हणते, नाही मॅडम, असं नाही होऊ शकत, आपण फक्त एकाच पेशंटला प्रिफरन्स नाही देऊ शकत, सगळे पेशंट आपल्यासारखी सारखेच आहेत. तर बायो चिडून म्हणते, तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तर वैदेही तिचं बोलणं मध्येच थांबवते आणि म्हणते, तुमच्या पेशंटबद्दल आम्ही कोणतीही कचुराई करणार नाही, पण एक लक्षात ठेवा, मी येथील डॉक्टर आहे, हे माझं हॉस्पिटल आहे, त्यामुळे येथील नियम माझे आणि उपचारसुद्धा माझेच. हे ऐकून वच्छीला खूप राग येतो. वच्छीला समजतं की आज सकाळी ती वैदेहीला हेच बोलली होती की येथील निर्णय माझे आणि मी जो निर्णय घेणार, येथील कायदा मीच, येथील जज मीच. आणि आता वैदेहीने मला तेच सुनावलंय हे तिच्याच लक्षात येतं. सुधाकर चिडून म्हणतो, तर बायो त्याला गप्प बसवते आणि मग वैदेही तिच्या गळ्यातला स्टेटस्कोप देऊन म्हणते, ठीक आहे, कायदा तुमचा ना, तुम्ही गावचे मालक आहात, हे घ्या आणि काही इलाज करता येतो का पहा. काय झालं, आता बोलती बंद झाली का? बायो चिडून म्हणते, ठीक आहे, तुला डॉक्टर असल्याचा खूप माज आहे ना, मग ठीक आहे, आता माझ्या नवऱ्याला तूच ठीक करणार. या हॉस्पिटलमध्ये एकही माणूस हिला मदत करणार नाही. जर कुणी तिला मदत केली तर ती त्याच्या आयुष्यातली शेवटची मदत असेल. आणि ये फडफड, माझ्या नवऱ्याला तूच बरं करायचं. जोपर्यंत माझ्या नवऱ्याचे श्वास सुरू आहेत तोपर्यंत तुझे श्वास सुरू आहेत. जेव्हा माझ्या नवऱ्याचे श्वास बंद होतील त्या क्षणी मी तुझ्या सहित या सगळ्या दवाखान्याला आग लावून देईल, एवढं लक्षात ठेव. बायोचा माज खूप जबर असतो, पण वैदेहीसुद्धा तिला काय घाबरत नाही. वैदेही तिला चांगले डोळे दाखवते. पण या अवस्थेत भाईंची अवस्था मात्र वाईट होत असते. त्यांना आणखीन त्रास होत असतो. आणि तेव्हा नर्स म्हणते, बायो, भाईंना उपचाराची खूप गरज आहे, त्यांची अवस्था आणखीन बिकट होत चालली आहे. बायो भाईंना पाहते आणि फडफडला म्हणते, फडफड, माझ्या नवऱ्याला तूच वाचवायचं, हे लक्षात ठेव. अशी धमकी देऊन बायो तेथून निघून जाते. वैदेहीला टेन्शन येतं, आता भाईंना कसं वाचवायचं. आणि मग थोड्या वेळानंतर वैदेही आणि नर्स या दोघी मिळून भाईंचे उपचार करत असतात. वैदेही त्यांना सलाईन लावते, मग ऑक्सिजन सिलेंडर लावते. वैदेही नर्सला म्हणते, अगं तू जा ना, माझ्यामुळे उगच तुझ्याबद्दल काही व्हायला नको. तू ऐकलंस ना ती बाई काय म्हणाली? तर नर्स म्हणते, वैदेही, मी तुझी मैत्रीण आहे आणि मला माझ्या नोकरीपेक्षा माझी मैत्री जास्त महत्त्वाची आहे. हे ऐकून वैदेहीला बरं वाटतं. आणि थोड्या वेळानंतर
आपला सूर्या हा तालुक्याच्या गावावरून वैदहीसाठी तिरामिसा घेऊन येत असतो. तिरामिसू भेटला म्हणून तो खूप खुश असतो आणि इकडे भाईंची अवस्था ही बिकट असते. वैदही त्यांच्यावर उपचार करत असते, पण भाईंना वरद काय बोलला तेच पुन्हा पुन्हा आठवतं. बायकोच्या जीवावर जगणारा बांडगुळ आणि त्यांची अवस्था आणखीनच बिकट होते. त्यांची ऑक्सिजन लेव्हल डाऊन होत असते. वैदही हे पाहते आणि नर्सला म्हणते दुसरं ऑक्सिजन सिलेंडर लावा. तर नर्स सांगते वैदही फक्त एकच ऑक्सिजन सिलेंडर आहे, ते सुद्धा अर्धच आहे. वैदही म्हणते मग अजून मागून घ्या. तर नर्स म्हणते तुला हे एवढं सोपं वाटलं का? वैदही विचारते मग त्यात अवघड तरी काय आहे? तर नर्स सांगते अगं वैदही मुंबई नाही आहे, हे गाव आहे आणि येथे ऑक्सिजन सिलेंडर इतक्या लवकर अवेलेबल करणं हे खूप अवघड आहे. वैदहीला सुद्धा टेन्शन येतं की ऑक्सिजन सिलेंडरशिवाय ती भाईंचा इलाज कसा करणार, त्यांना कसं जगवणार. आणि इकडे प्राथमिक आरोग्य केंद्राबाहेर वच्छी, सुधाकर, शोभा हे सगळे बसलेले असतात आणि सुधाकर चिडून म्हणतो बायो तू त्या पोरीला डोक्यावर बसवतीयेस, अशाने गावात आपली इज्जत राहणार नाही. जेवढं त्या फडफडचं वय आहे ना त्यापेक्षा डबल पावसाळे आपण बघितलेत आणि तू तिला डोक्यावर बसवतीये. बायो काहीच बोलत नाही. शोभा म्हणते बायो टेन्शन घेऊ नका, भाईला काही होणार नाही, पाणी पिऊन घ्या. तर बायो चिडून म्हणते पुन्हा मला पाणी प्यायला सांगितलं ना तर अख्खी बाटली तुझ्या घशात ओतेल, एवढं लक्षात ठेव. शोभा गप्प बसते. इकडे सिनियर डॉक्टर वैदही जवळ येते आणि विचारते काय झालं, सगळी शस्त्र टाकून दिली का, जिरली का हौस? वैदही म्हणते डॉक्टर तुम्हीच मदत करू शकता, तुम्ही मनात आणलं ना तर सगळं शक्य आहे. तर डॉक्टर म्हणते नाही मी मदत नाही करणार. तर वैदही म्हणते असं काय करताय, आपल्याला पेशंटच्या जीवापेक्षा दुसरं काय महत्त्वाचं आहे? तर ही सिनियर डॉक्टर म्हणते स्वतःचा जीव, मला स्वतःचा जीव जास्त महत्त्वाचा आहे, मी तुला मदत करणार नाही. आणि ती बाई जे बोलली ना ते ती खरं करून दाखवेल, तुझ्या सकट अख्ख्या हॉस्पिटलला ती आग लावेल, असं म्हणून सिनियर डॉक्टर निघून जाते. त्यामुळे वैदहीला खूप टेन्शन येतं. आणि इकडे बायो तिच्या मुलीला म्हणते सूर्याला कॉल लाव. तर मुलगी सांगते त्याला मी कॉल लावलाय पण त्याचा फोन स्विच ऑफ आहे, त्याचं नेहमीचंच आहे, गरज पडली की तो नेहमी गायब असतो. बायो या मुलीला गप्प बसवते आणि तेवढ्यात सूर्या तिरामिसू घेऊन हॉस्पिटल बाहेर पोहोचतो. वच्छी, मामा हे सगळे येथे हे पाहून त्याला सुद्धा आश्चर्य वाटतं. तो गाडीहून खाली उतरतो आणि विचारतो काय झालं मामा, तुम्ही सगळे येथे? तर मामा चिडून म्हणतो 12 किलो होतो, अरे तुझ्या बापाला अटॅक आला आहे. हे ऐकून सूर्याला जबर धक्का बसतो. सूर्या बायोजवळ येतो आणि म्हणतो सॉरी बायो, माझा फोन स्विच ऑफ झाला होता. कोठे भाई? तर त्याची बहीण म्हणते भाई आतमध्ये आहेत, खूप सिरियस आहे. मामा म्हणतो अरे ते आपल्याला आतमध्ये सुद्धा जाऊ देत नाहीये, त्यांनी आपल्या सगळ्यांना बाहेर काढलंय. सूर्या म्हणतो तू टेन्शन घेऊ नको, मी पाहतो. सूर्या या टेबलला जोरात लात मारतो आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात घुसतो. वॉर्डबॉय त्याला थांबवतो, पण सूर्याच्या नजरेमध्ये इतकी आग असते की वॉर्डबॉय तेथून पळून जातो. आणि मग सूर्या भाईंजवळ येतो. भाईंची अवस्था खूपच बिकट असते आणि भाईंना या अवस्थेत पाहून सूर्या खूप इमोशनल होतो. भाईंबरोबर घालवलेले क्षण त्याला आठवतात आणि तो भाईंजवळ बसतो आणि म्हणतो भाई सगळ्या पारगावला माहिती आहे की तुम्ही किती खंबीर आहात, उठा बरं, चला, तुम्हाला काही होऊ शकत नाही. आणि सूर्या ढसाढसा रडू लागतो. आपल्या वडिलांची ही अवस्था पाहून त्याला खूप वाईट वाटतं. आणि तेवढ्यात वैदही तेथे येते आणि विचारते अरे तुम्हाला म्हटलं नाही ते थांबायचं नाही? तेवढ्यात सूर्या समोर पाहतो तर वैदहीला सुद्धा आश्चर्य वाटतं की हा येथे काय करतोय. सूर्या म्हणतो डॉक्टर वैदही हे माझे फादर आहे, काय झालं यांना, नॉर्मल आहे ना सगळं? वैदही म्हणते हो, तू आधी शांत हो, त्यांना जास्त काही त्रास नाहीये, त्यांना अटॅक येणार होता पण आपण तो थांबवलाय, पण आता त्यांना ऑक्सिजनची खूप जास्त गरज आहे आणि आपल्या इथे ऑक्सिजन नाहीये. तर सूर्या म्हणतो असेल ना, नाहीतर बाहेरून मागून घ्या. वैदही सांगते शेजारच्या गावात ऑक्सिजन सिलेंडर आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला तो जाऊन आणावा लागेल. सूर्या म्हणतो चला ना मग, माझ्याकडे बाईक पण आहे आणि मला शॉर्टकट पण माहिती आहे, आपण लगेच घेऊन येऊ. पण तेवढ्यात नर्स तिला थांबवते आणि म्हणते वैदही येथे काय झालंय सांग त्याला. सूर्या विचारतो काय झालंय आणि मग वैदही त्याला झालेला सगळा प्रकार सांगते की येथे वच्छीने काय काय केलं
आणि वैदेहीला कोणाचीही मदत न घेता भाईंना वाचवायला सांगितलंय, नाहीतर तुझ्या सकट संपूर्ण हॉस्पिटल जाळून टाकेल. जोपर्यंत त्यांचे श्वास चालू तोपर्यंत तुझे श्वास सुरू, असं ती बोलली. हे सगळं ती सांगते. त्यामुळे सूर्याला सुद्धा खूप टेन्शन येतं. इकडे लली वैदेहीला कॉल करत असते, पण वैदेही फोन उचलत नाही. त्यामुळे ललीला टेन्शन येतं. तेवढ्यात रणजित बाहेर जात असतो. रणजित सांगतो, मी शाखेत जाऊन येतो. लली म्हणते, वैदेहीला मी सकाळपासून फोन लावतीये, ती फोन उचलत नाहीये, तुम्ही आरोग्य केंद्रात जाऊन पहा. तर रणजित म्हणतो, तू तिच्या बापूसला सांग ना. तर लली म्हणते, तो घरी नाहीये, तो शेतात गेलाय, म्हणून तर तुम्हाला सांगतीये. पण रणजित म्हणतो, तिला आहे समाजकार्य करायची आवड, बसली असेल हॉस्पिटलमध्ये कोणाची सेवा करत, मी चाललो शाखेत, असं म्हणून रणजित हा शाखेत निघून जातो. त्यामुळे ललीला खूप राग येतो. इकडे वैदेहीने सूर्याला झालेला सगळा प्रकार सांगितलेला असतो. त्यामुळे सूर्याला सुद्धा टेन्शन येतं. सूर्या म्हणतो, माझ्याकडे एक आयडिया आहे, त्यानुसार आपण करू शकतो. आणि तो वैदेहीला आपली आयडिया सांगतो. पाहता पाहता रात्र होते आणि वरद एका बाईजवळ बसलेला असतो. तेवढ्यात लली त्याला कॉल करते आणि म्हणते, वरद, मी दुपारपासून वैदेहीला कॉल करतीये, पण वैदेही फोन उचलत नाहीये, अजून घरीही आली नाहीये. तू दवाखान्यात जाऊन पाहतो का? पण वरद यासाठी स्पष्ट शब्दात नकार देतो आणि म्हणतो, मला जमणार नाही. ललित चिडून विचारते, का जमणार नाही? तर वरद म्हणतो, आधीच माझं डोकं सरकलंय बरं का आईशिक, त्या बायोला मी सोडणार नाहीये. तर ललित त्याला समजावून सांगते, डोक्यावर बर्फ ठेव, सकाळी झालेलं सगळं विसरून जा. पण वरद म्हणतो, नाही, मी ते विसरणार नाही. मी युवा नेता आहे, पारगावचा भावी आमदार आहे, आणि त्या वच्छीने माझ्या थोवाडीक मारली, मी तिला सोडणार नाही. असं म्हणून वरद फोन कट करतो. आता वैदेहीला कसं शोधायचं हाच प्रश्न ललीला पडतो. आणि थोड्या वेळानंतर सूर्याचे मित्र सूर्याची बाईक प्राथमिक आरोग्य केंद्रापासून थोडी पुढे आणतात आणि सूर्य आणि वैदेही भिंतीहून उडी मारतात. हे दोघे गाडीवर बसतात. आपल्या मित्रांना सगळी काळजी घ्यायला सांगून सिलेंडर आणण्यासाठी निघून जातात. इकडे नर्स आणि वॉर्ड बॉय भाईंची काळजी घेत असतात. त्याच वेळेस चक्क लली ही प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचते. आता ती वैदेहीला भेटायला आली आहे, पण हे वच्छीन तिच्या कुटुंबाला माहीत नाहीये. तेव्हा लली ही आतमध्ये जात असते. वच्छी तिला अडवते आणि विचारते, कशाला आली आहे? या वच्छीचं कुकू अजून शाबूत आहे की नाही हे पाहायला आली आहे का? तर लली म्हणते, मला भाईंबद्दल समजलं. वच्छी चिडून म्हणते, त्यांची ही जी अवस्था आहे ना, ती तुझ्या पोरामुळे. त्याला सांग माझ्या समोर येऊ नको, नाहीतर त्याचा मुर्दा पाडीन मी. लली चिडून म्हणते, काय ग, नेहमी तेच तेच, गोळी मारीन, मुर्दा पाडीन, मारून टाकील. तर वच्छी म्हणते, हो खरंय ना, आम्हाला सवय नाहीये, देसाईंका सवय आहे ती. तांडेलांच्या घरातील दुसरो माणूस आज तुमच्या देसायांमुळे मरणाच्या दारात आहे, एवढं लक्षात ठेव. या दोघींमध्ये चांगलंच भांडण सुरू होतं. ललित चिडून म्हणते, वच्छे, या भांडणात लक्ष देण्यापेक्षा ना स्वतःच्या नवऱ्याच्या तब्येतीकडे लक्ष दे. वच्छी खूप चिडते. सुधाकर म्हणतो, वच्छे, आज हिचा खेळ संपूनच टाक. त्यामुळे ललित खूप चिडते. आणि इकडे सूर्या आणि वैदेही दोघे आरोग्य केंद्रात पोहोचतात. तेवढ्या सूर्याला एक फोन येतो. वैदेही म्हणते, तू ते बोल, तोपर्यंत मी सिलेंडर ताब्यात घेते. वैदेही आतमध्ये निघून जाते. सूर्या विचारतो, काय झालं? तर त्याचे मित्र सांगतात, येथे देसाईंची ललीसुद्धा आली आहे. आता तांडेल आणि देसाई दोघे मिळून आरोग्य केंद्राला आग लावताय असं वाटतंय. लवकरात लवकर ये. भाईंची तब्येत ही क्षणाक्षणाला बिघडत असते. सिलेंडरमधील ऑक्सिजन संपत असतो. त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो. आणि सूर्य आणि वैदेही दुसऱ्या गावात सिलेंडर घ्यायला आलेले असतात. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, विसरू नको तू मला. या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आता भाईंचा जीव वाचवणं वैदेहीची सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. वच्छीने दिलेल्या धमकीपेक्षा एक डॉक्टर म्हणून ते तिचं कर्तव्य आहे. सूर्यासुद्धा तिच्या मदतीला आहे. मग सूर्या आणि वैदेही वेळेवर ऑक्सिजन सिलेंडर नेऊ शकतील का, हे तर आपल्याला पुढील एपिसोडमध्ये कळेल. या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की वैदेही आणि सूर्या या दोघांना सिलेंडर मिळेल आणि ते सिलेंडर घेऊन
आपल्या गावाकडे येत असतील, पार गावाकडे येत असतील, परंतु इकडे भाईंची अवस्था खूप बिकट होणार आणि नर्स पुन्हा पुन्हा वैदेहीला फोन करून सांगेल, वैदेही लवकर ये, ऑक्सिजन संपत चाललाय, लवकर ये. त्यामुळे सूर्या खूप जोरात गाडी चालवत असेल आणि त्याच वेळेस अचानक एक दुसरी गाडी त्यांच्या समोर येणार आणि सूर्या आणि वैदेहीचा अपघात होईल. त्यामुळे वैदेहीच्या हातातील हे ऑक्सिजन सिलेंडर जमिनीवर पडणार. मग हे सिलेंडर डॅमेज तर होणार नाही ना? वैदेही आणि सूर्या वेळेवर पोहोचू शकतील का? भाईंचा जीव वाचणार का? की ऑक्सिजन अभावी भाईंचा मृत्यू होणार? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा विसरू नको तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.